अंबरनाथ नगर परिषद निवडणूक 2025 शिवसेनेच्या जाहीर सभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारांना ठाम पाठिंबा, नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर यांची घोषणा। अंबरनाथ येऊ घातलेल्या अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली। सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदासाठी मनीषा वाळेकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करून पक्षाकडून त्यांना मजबूत पाठिंबा देण्यात आला। शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवार मनीषा वाळेकर, नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग 2A करुणा कृष्णा रसाळ, प्रभाग 2B रोहन कृष्णा रसाळ, प्रभाग 3 यश अजय जाधव। नागरिकांना उद्देशून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, निवडणुकीच्या काळात अनेक लोक आश्वासने देतात, पण आपल्या प्रभागाचा खरा विकास कोणी केला हे नागरिकांना चांगले ठाऊक आहे। शिवसेनेने केलेली कामे हाच आमचा रिपोर्ट कार्ड आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांना शिवसेना नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा जाहीर करण्यात आला असून महिलांमध्येही याबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे। सभेला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित। कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये एक वेगळी ओळख तयार करण्याचं काम आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून तत्कालीन नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर ज्यावेळेस होते तेव्हापासून या विभागामध्ये सर्व हे रस्ते जे दिसत आहेत, आपले हे रस्ते सर्व आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत। या विभागामध्ये अग्निशामक जी इमारत आहे ती सुद्धा आपले तत्कालीन नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर ज्यावेळेस होत्या त्यावेळेस या ठिकाणी झालेले आहे। पाण्याची टाकी तेही आपण या ठिकाणी बनवलेले आहे। या विभागामध्ये ज्या लोकोपयोगी ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या या विभागातील सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी केलेले आहे। आता पुन्हा एकदा इथे आपली लायब्ररी सुद्धा आपण बनवलेली आहे या विभागाला। तर आता पुन्हा एकदा या विभागातील सर्व करुणा रसाळ पाटील आणि रोहन पाटील आपले ॲडव्होकेट आणि जय जाधव यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे। यश जाधव हा आपल्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे। आपण आशीर्वाद देणार ना आणि आपल्या विभागाचा विकास करून घेणार का नाही यांच्याकडून? सर्वांनी हात वर करा। 95 पासून हा पारंपरिक मतदारसंघ आमचा आहे। पॅनल क्रमांक 2A माजी नगरसेविका करुणा रसाळ पाटील, तसेच पॅनल क्रमांक 2B चे ॲडव्होकेट रोहन रसाळ पाटील हे सुशिक्षित उमेदवार आहेत। आमच्या घरामध्ये 4 वकील आहेत। 4 वकील आम्ही या नागरिकांचं नाव जोडल्यामुळं आमच्या नागरिकांचे काही केसेस असतात ते वकीलांना फी देऊ शकत नाही, अशा लोकांची केस ॲडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील या माध्यमातून मी लढत असतो। आणि गेल्या 2019 पासून उल्हासनगर तालुका बारचा मी लायब्ररीन पोस्टचा सदस्य आहे आणि लायब्ररीन पोस्ट ही माझ्याकडे बसण्यासाठी एक वेगळी उल्हासनगर कोर्टामध्ये कॅबिन आहे। त्या माध्यमातून मी नागरिकांच्या प्रश्न सोडत असतो। नगरसेविका करुणा रसाळ पाटील ही नगरसेवकाच्या माध्यमातून सोडत असते। ॲडव्होकेट रोहन रसाळ पाटील, तसंच दुसरा मुलगा माझा आशिष कृष्णा रसाळ पाटील, तसंच केवळ कृष्णा रसाळ पाटील हे 24x7 या प्रभागासाठी आपण वाहत असलो। आमच्या प्रभागामध्ये केलेली जी कामं, विकास कामे माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून, तसेच डॉक्टर बालाजी किने यांच्या माध्यमातून, तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून हे सोडवले गेलेले आहेत।